हाय हॅलो नमस्ते वेलकम टू मिसेस फौजीवल। तर हा पार्ट 3 आहे। सो पूर्ण पार्ट्स शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल काय झालं होतं ते। फौजीवल फौजी दीपा असं चॅनलचं नाव होतं। तर ते कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आली आणि ते गेलं। त्याच्यानंतर अजून एक हेच मिसेस फौजी वर्ल्ड जेव्हा मी ब्रँड अकाउंट बनवलं तेव्हा काय झालं होतं की मी म्हणजे ब्रँड अकाउंट बनवलं। आता आधीच्या पार्टमध्ये तुम्ही बघितलंच असेल, ब्रँड अकाउंट बनवताना एक आयडी वर आपण 2-3 चॅनल बनवू शकतो किंवा जास्तीत जास्त चॅनल बनवू शकतो। आणि तसेच मी ब्रँड अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी नवीन ईमेल आयडी बनवला होता आणि ते 2 चॅनल खोलले होते। म्हणजे एक चॅनल न्यू असतं आणि एक जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ओरिजिनल ते असतं। तर ते नवीनवर ट्रान्सफर करायचं असतं आणि जुना डिलीट करायचा असतो, असं असतं। तर मग ते करताना ना त्या प्रोसेसमध्ये माझं चुकून म्हणजे ते झाली नाही प्रोसेस, म्हणून मी अजून एक नवीन क्रिएट केलं चॅनल। तर मग त्या आयडीवर माझी 3 चॅनल झाली। तर एक तर ते जे ओरिजिनल चॅनलचं जो ट्रान्सफर झाल्यानंतर ते डिलीट झालं आणि एक चॅनल तसंच होतं। आणि मग ते मिसेस फौजीवलच्या तिथेच म्हणजे 2 चॅनल दिसायची त्या आयडीवर माझी। तर मग ते जे दुसरं चॅनल होतं त्याच्यावर 0 सबस्क्रायबर, 0 व्हिडिओ, सगळं काही सुद्धा नव्हतं त्याच्यावर। तुम्ही विचार करू शकता यूट्यूब एवढं म्हणजे हे ना काय म्हणजे धन्य धन्य यूट्यूब। मला ना खरंच नको वाटायला लागले काम करायला, पण नाही, स्वतःसाठी मला स्वतःला काहीतरी करायचंय आणि स्वतःला प्रूव्ह करून दाखवायचंय। आणि सगळे मला म्हणतात ना तू काय करू शकत नाही, तुला काय येत नाही, तुला काय जमत नाही, त्यांच्यासाठी खास मला या यूट्यूबवरती सक्सेस करून दाखवायचंय। कारण मी एवढी शिकलेली असताना किंवा मी एवढी केपेबल असताना मी बाहेर जाऊन जॉब करू शकत नाही, कारण की माझ्या बाळांसाठी आणि फौजींसाठी दर 3 वर्षांनी आमची ट्रान्सफर होत असते फौजींची। आणि काही वेळी गावाला राहायला लागतं, म्हणजे फील्डमध्ये पोस्टिंग झाली तर काही वेळी आम्ही सोबत असतो। तर ही लाईफ खूप 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 डिफिकल्ट असते फौजी फॅमिलीची। त्यामुळे मी जॉब करू शकत नाही। तर म्हणलं घरी बसून आपण काहीतरी करू शकतो आणि मला करायचंच आहे, मला दाखवायचंच आहे करून। आणि मग त्याच्यानंतर मग मी म्हणजे करेनच हे कंटिन्यू। आणि आपण ते त्याच्यावर झिरो मी हे सांगत होते की ज्याच्यावर 0 व्हिडिओ, 0 सबस्क्रायबर, 0 सगळं 0 होतं, फक्त चॅनल नावापुरतं बनलेलं होतं। ते पण माझ्याकडे चुकून एक्स्ट्रा 2 बनवायचे ते 3 बनले होते। म्हणजे एक बनवलं आणि एक ते झाली नाही प्रोसेस, मला वाटलं की नाही झाली होणार, नवीन बनवायला लागेल म्हणून तिथेच मी ते दुसरं बनवलं। असं ते चॅनल होतं आणि ते चॅनल यूट्यूबने कम्युनिटी गाईडलाईनने स्ट्राईक डिटर्मिनेट केलं। बघा ना, व्हिडिओ ना, सबस्क्रायबर ना, ऍक्टिव्ह काही नाही, आणि तरी पण कम्युनिटी गाईडलाईन्स। वारे यूट्यूब। आता यूट्यूबवरतीच मी यूट्यूबच्या व्हिडिओ विरुद्ध बोलते, तर सॉरी। खरं तर ना मला दुसरा प्लॅटफॉर्मच नाही हे सगळं सांगायला तुमच्यासाठी। तर त्याच्यानंतर मग मी म्हणलं की जाऊ दे, गेले तर ठीक आहे ना। मी म्हणजे काय ऍक्शन नाही घेतली ना, रिप्लाय दिला ना, काही नाही। 0 युट्यूबर सबस्क्रायबर होते, 0 व्हिडिओ होते, का टेन्शन घेऊ मी? मग मी ते सोडून दिलं तसं। आणि तिथेच माझं चुकलं ते म्हणजे त्याच एकाच आयडीवर ते जे माझं मेन चॅनल आहे ते चॅनल होतं आणि माझ्या तेव्हा लक्षात यायला पाहिजे होतं, जरी ब्रँड अकाउंट असलं तरी एक चॅनल टर्मिनेट झाल्यानंतर दुसऱ्या चॅनलवर इफेक्ट होऊ शकतं। आणि मला वाटतं हाच प्रॉब्लेम झाला असेल कदाचित, म्हणून मी ऍक्सेस करू शकत नव्हते। त्या ईमेल आयडीचाच काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे। तर म्हणून मी ते ईमेल आयडी चेंज करून ब्रँड अकाउंट ऑलरेडी असल्यामुळे मग मी ट्रान्सफर करून घेतले आणि चॅनल रिकवर झालेलं आहे। तर तुम्हाला याच्यातून म्हणजे समजेलच की यूट्यूब आपल्या क्रिएटर सोबत किती धोका करू शकतं किंवा किती प्रॉब्लेम्स येऊ शकतात एक क्रिएटर म्हणून, एक यूट्यूबर म्हणून, आणि किती प्रॉब्लेम्स आणि किती संकटांना फेस करायला लागू शकतं हे तुम्हाला म्हणजे समजलंच असेल। आणि आणखीन एक शेवटी जाता जाता एक सांगते, स्वामी आपली देव आपली परीक्षा घेत असतो आणि त्या परीक्षेत आपण तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच हिमतीने त्या परीक्षेला सामोरं जायचं असतं, त्या संकटाला सामोरं जायचं असतं, हार कधीही मानायची नाही। तर या म्हणजे माझ्या उदाहरणावरून तुम्हाला, माझ्या या इश्यूवरून तुम्हाला समजलंच असेल, कुठलंच सोल्युशन मला दिसत नव्हतं। मी ब्लँक होते, टोटली ब्लँक। कारण यूट्यूबवर माझा चॅनल दिसते, माझ्या समोर सगळे माझे व्हिडिओ दिसतात, पण मी व्हिडिओ अपलोड करू शकत नाही, मी पोस्ट करू शकत नाही, माझंच चॅनल असून मीच ऍक्सेस करू शकत नाही। तेव्हा मला किती स्ट्रेस असेल
मी बाहेरून दाखवत नव्हते. आणि आयुषची स्कूल चालू होती त्यामुळे मी स्ट्रेस घेऊन आणि हे सगळं करून मला वेळच नव्हता. आणि आदिराज एवढा त्रास देतोय आता की बोलायचं कामच नाही, एवढा त्रास देतो, एवढा त्रास देतो. आयुषचं सगळं आवरायचं, त्याला सोडायचं, सगळी बाकीची पण घरातली कामं, फौजींचं ड्युटी सगळं ते म्हणजे हे करून आणि त्याच्यानंतर मग मी सगळं हँडल करून मग हे मी सोल्युशन शोधायची जेव्हा मला वेळ मिळायचा. आणि कधी कधी असं वाटायचं की म्हणजे रात्री 12-1 वाजेपर्यंत मी हेच यूट्यूब 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 असंच चालायचं माझं. फौजी म्हणायचं सोडून दे तुझं यूट्यूब आणि आराम कर. असं सुद्धा झालेलं आहे. आणि म्हणले काय टेन्शन घेतेच, गेलं तर गेलं, जाऊ दे, येईल परत, असं ते सहज बोलून गेले. पण मला ते एवढं म्हणजे असं वाटलं की नाही, मग मी खूप मेहनत घेतली, त्यांना पण माहिती आहे मी मेहनत घेतली. पण एक असतं ना की म्हणजे जे आपलं माणूस असतं ना त्यांना समजतं की म्हणजे स्ट्रेस घ्यायला नको आहे किंवा स्ट्रेस रिलीज करण्यासाठी काहीतरी म्हणजे हे केलं पाहिजे. म्हणून मग ते त्यांच्या काळजीपोटी ते सांगत होते. तर पण मी म्हणलं की नाही, फौजी ड्युटीला गेले की मी माझं कामावरून हेच चालू असायचं माझं. तर नंतर रात्री पण फौजी ते सगळे तिघं पण झोपायचे, मी निवांत फोन बघत यूट्यूबवर काय सोल्युशन मिळते, काय करू शकतो सगळं बघत बसायचे. 11-12 वाजायच्या आत तर मी कधीच झोपले, फोनच ठेवला नाही खाली. आणि त्याच्यानंतर मला रात्रभर झोप लागली नाही जोपर्यंत माझं चॅनल रिकवर होत नाही. मग त्याच्यानंतर मला सोल्युशन मिळालं आणि मी ते रिकवर केलं. आणि अशा पद्धतीने सगळी स्टोरी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. आय होप मी व्यवस्थित एक्सप्लेन करू शकले. तर आय होप तुम्हाला मी व्यवस्थित सगळं एक्सप्लेन करू शकली असेल. तर तुम्ही यूट्यूबर असाल, त्यातल्या त्यात नवीन यूट्यूबरने, नवीन क्रिएटर असाल, नवीन यूट्यूब चॅनल उघडला असेल, आला असाल, तर यूट्यूबर आला असाल तर तुम्हाला एक सांगते, खूप सावध पद्धतीने आणि स्वतःवर विश्वास ठेवून जो स्वतःचा कंटेंट आहे ना तो स्वतःच खूप मेहनतीने, खूप कष्टाने तुम्ही कष्ट करा, मेहनत करा, व्हिडिओ बनवा, खूप जेन्युअनली व्हिडिओ बनवा आणि ते अपलोड करा. कुणाचंही कॉपी करू नका किंवा कुणा हे सांगते म्हणून ते करायला जाऊ नका. ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे, जे तुम्हाला येते तेच करायला जा आणि कंटिन्युटी ठेवा, तुम्हाला सक्सेस नक्कीच मिळेल. आणि मी आता ह्या चॅनेलवरती कंटिन्यू असणारच आहे. आणि मी आता एक ठरवले ना, आता हार मानायची नाही. आपल्याला रोज एक व्हिडिओ किंवा शॉर्ट्स तरी अपलोड करायचाच आहे. आपलं बऱ्यापैकी चॅनल ग्रो होते. 874 सबस्क्रायबर होते जेव्हा माझं चॅनल ॲक्सेस करू शकत नव्हते तेव्हा 10 दिवसापूर्वी. आता 880 सबस्क्रायबर आहेत. म्हणजे बघा, 6 सबस्क्रायबर आमच्यासाठी, यूट्यूबरसाठी एक ना एक सबस्क्रायबर, सिंगल सबस्क्रायबर सुद्धा खूप महत्त्वाचा असतो, खूप मोठा असतो आणि खूप काय म्हणतो जवळचा असतो, खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे मग असंच तुमचे आशीर्वाद आणि तुमचा सपोर्ट कायम ठेवा आणि आपलं चॅनल लवकरच ग्रो होईल. आणि तुमच्यासाठी काही सरप्राईजेस पण घेऊन येईन मी जसं चॅनल ग्रो होत जाईल तसं. सो चला तर मग हा व्हिडिओ इथे सेंड करते. आय थिंक 2-3 पार्ट्समध्ये हे व्हिडिओ टाकते मी. आणि तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. फौजी वर्ल्ड चॅनल हे माझं एकटीचं नसून आपल्या सगळ्यांचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करा, सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. बाय बाय, टेक केअर. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.